महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। द्रोणागिरी रेल्वे स्थानकावर आसन व्यवस्थेचा अभाव, प्रवाशांना ताटकळत उभे राहण्याची वेळ। द्रोणागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत फलाटावर पुरेशी आसन व्यवस्था उपलब्ध नसल्याने प्रवाशांना रेल्वेची प्रतीक्षा करताना बराच वेळ उभे राहावे लागत आहे। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच आजारी प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे। द्रोणागिरी परिसरात दिवसेंदिवस नागरिकांची वर्दळ वाढत असून रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढत आहे। कामानिमित्त तसेच शिक्षण, व्यवसाय आणि इतर कारणांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक या रेल्वे स्थानकांचा वापर करतात। मात्र प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत फलाटावरील मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। रेल्वेची प्रतीक्षा करताना प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी बाके नसल्याने अनेकांना फलाटावर उभे राहावे लागते। रेल्वे येण्यास विलंब झाल्यास ही समस्या आणखीन गंभीर होते। तासनतास उभे राहावे लागत असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना विशेषतः गैरसोयीचा सामना करावा लागतो। प्रवाशांच्या म्हणण्यानुसार स्थानकावरील आसन व्यवस्था वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता नसून फलाटाच्या उपलब्ध जागेचा योग्य नियोजन करून अतिरिक्त बाके बसवता येऊ शकतात। तसेच सध्याच्या आसन व्यवस्थेची नियमित देखभाल करून ती प्रवाशांसाठी सुरक्षित आणि वापरण्यायोग्य ठेवण्याची गरज आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आणि सोयीस्कर आसन व्यवस्था, महिलांसाठी पुरेशी बसण्याची सुविधा तसेच गर्दीच्या वेळेत प्रवाशांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी आवश्यक नियोजन करावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे। द्रोणागिरी रेल्वे स्थानक हे परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे वाहतूक केंद्र असल्याने प्रवाशांना केवळ रेल्वे सेवा उपलब्ध करून देणे पुरेसे नसून स्थानकावरील मूलभूत सुविधांकडेही गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे। त्यामुळे संबंधित रेल्वे प्रशासनाने द्रोणागिरी स्थानकाची पाहणी करून फलाटावरील आसन व्यवस्था तातडीने वाढवावी आणि प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। प्रवाशांच्या सुविधांसाठी रेल्वे प्रशासन आता ठोस पावले उचलणार का, याकडे द्रोणागिरीकरांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, द्रोणागिरी उरण।